नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत NMS परीक्षेमध्ये हमखास मार्क देऊन जाणारा एक टॉपिक जो आहे घनाकृती फासम. त्यामध्ये जे प्रश्न असतात अतिशय सोपे असतात आणि ते आपण काही सेकंदामध्ये सोडवू शकतो. फक्त आपल्याला ती ट्रिक माहीत पाहिजे. तर आपण चालू करूया वेळ वाया न घालवता. तर आता बघा, या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की घनाकृती फास्यामध्ये प्रश्न विचारले कसे जातात. 2 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर अंक कोणता येईल. 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. जसं की आपल्या इथे दिसायला लागले 2 आहे, 2च्या बाजूला 4 आहे, 2च्या बाजूला 1 आहे. 2 आहे, 2च्या बाजूला 3 आहे, 2च्या बाजूला 6 आहे. इथं 3 आहे, 3च्या बाजूला 4 आहे आणि 3च्याच बाजूला 5 आहे. पण विरुद्ध पृष्ठावर कोणता आहे ते आपल्याला अजून सांगितलेलं नाही. तर विरुद्ध पृष्ठावर कसं काढायचं. तर बघा, 2च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता विचारले तर आपण पहिल्यांदा 2 लिहून घ्यायचं असं. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या ठोकळ्यामध्ये 2च्या आजूबाजूला कोण आहेत ते अंक लिहून घ्या. पहिल्या पृष्ठामध्ये 2च्या बाजूला 1 आहे आणि 2च्या बाजूला 4 आहे. चला आता दुसऱ्या पृष्ठामध्ये बघूया. 2च्या बाजूला कोण आहे, 3 आहे आणि 2च्या बाजूला 6 आहे. ते लिहून घ्यायचं. 3 आणि त्यानंतर 6. त्यानंतर अशी डॅश मारायची. बघा आपण काय केलं, 2च्या बाजूला कोण आहे इथं 1 आणि 2च्या बाजूलाच 4. 1 4. इथं बघा 2च्या बाजूला कोण आहे 3 आणि इथं कोण आहे 6. आता नीट बघितलं तर 2 1 4 3 6 यामध्ये एक अंक राहिला आहे. तो कोणता अंक राहिला आहे सांगा. बरोबर, तो राहिला आहे 5. तो इथं लिहायचा आणि तेच आपलं उत्तर आहे. 2च्या विरुद्ध कोण असणार 5 आणि 5च्या विरुद्ध कोण असणार 2. लक्षात ठेवा. त्यानंतर अशाच प्रकारे आपण 3च्या विरुद्ध कोणता येईल ते काढू. बघा आता 3 कॉमन कुठे आहे, ठोकळा क्रमांक 2 आणि ठोकळा क्रमांक 3 मध्ये आहे. मग इथे 3 कुठे दिसते बघा, या ठिकाणी दिसते. 3 लिहून घ्यायचं. त्यानंतर 3च्या बाजूला कोण आहे बघा, 3च्या बाजूला 2 आहे, इथं 3च्या बाजूला 6 आहे. त्यानंतर तिसऱ्या ठोकळ्यामध्ये बघा 3च्या बाजूला 4 आहे आणि 3च्या बाजूला 5 आहे. त्यानंतर डॅश मारायची. बघा आपण 3च्या बाजूला कोण कोण बघितले, 2 6 4 5. आता जो अंक राहणार तो 3च्या विरुद्ध असणार. कोणता अंक राहिलाय, अगदी बरोबर, राहिलेला अंक कोणता आहे 1. याचा अर्थ 3च्या विरुद्ध कोणता अंक येणार 1. पर्याय क्रमांक 2 आणि याचं उत्तर किती येणार, पर्याय क्रमांक 3. तर तुम्हाला अशाच ट्रिकसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील.